हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्टैंड अभियान के अंतर्गत कलमनुरी बस स्टैंड व डेपो परिसर की स्वच्छता का जायजा लिया गया। इस समय वंदना चापोलीकर, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी नांदेड़ व मिलिंद कुमार सोनाले, विभागीय वाहतूक अधीक्षक नांदेड़ ने कलमनुरी बस स्टैंड पहुंचकर परिसर का जायजा लेते हुए डेपो प्रशासन को चलाए जा रहे अभियान को लेकर जरूरी निर्देश दिए। इस समय व्यापारी व प्रवासी संगठन के अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, कलमनुरी डेपो प्रमुख तोड़कर, सतीश ढोरे, अकबर पठान, शीतल चौहान, सलीम भाई पिंगाले के साथ कलमनुरी बस डेपो के कर्मचारी उपस्थित थे। बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे। 5 मे ते 15 मे पर्यंत सर्व बस स्थानकाची तपासणीसाठी समित्या नियुक्त केलेल्या आहेत। मी वंदना चापोलीकर, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी नांदेड, माझ्यासोबत मिलिंद कुमार सोनाळे सर, विभागीय वाहतूक अधीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार आणि प्रवासी मित्र संघटनेचे तोष्णीवाल साहेब हे कळमनुरी बसस्थानक तपासणीसाठी आज आम्ही दिनांक 8/5/2025 रोजी आलेलो आहोत। संपूर्ण बसस्थानकाची तपासणी केलेली आहे। बसस्थानकात बऱ्याच म्हणजे नव्याने बांधकाम होण्याची शक्यता असल्यामुळे स्वच्छतेबाबत थोडीशी दक्षता घेतलेली आढळून आलेली नाही। तरी नवीन बसस्थानक झाल्याच्या नंतर स्वच्छतेबाबत योग्य ती काळजी घेण्यात येईल असं सध्याचे जे प्रभारी आगार प्रमुख आहेत त्यांनी अशी ग्वाही दिलेली आहे। बसस्थानक परिसरामध्ये झाडे झुडपे लावण्यासाठी त्यांनी मातीची व्यवस्था वगैरे केलेली आहे। चांगल्या प्रकारे बगीचा तयार करण्याचा त्यांचा उद्देश आहे भविष्यामध्ये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि प्रवासी मित्र संघटनेच्या अध्यक्षांनाही अशी विनंती करते की वेळोवेळी त्यांनी इथं प्रवाशांच्या सोयी सुविधाकडे विशेष लक्ष द्यावं। त्यांनी पिण्याच्या पाण्याची, आता उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे, पिण्याच्या पाण्याची, त्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेची सर्व हे करतील। आमदार निधीतून वगैरे प्रयत्न करतील, आगार प्रमुखही त्यांना सहकार्य करतील अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द